कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। प्रभू रामचंद्रांची रामनवमी राम जन्मोत्सव त्या दिवशी तो आहे, त्या दिवशी आपले मिरवणूक आपली जी निघणार तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून असणाऱ्या आपल्या मायवळा परिसरातून तात्या टोपेंच्या चौकापर्यंत, तिथनं कोतवाली पोलीस स्टेशन मार्गे आपण माणिक चौक मार्गे कापड बाजार आणि कापड बाजारातून तेलीपुट आणि तेलीपुटातून चितळे रोड आणि चितळे रोडवर चौपटी कारंजा आणि दिल्ली गेटची। आणि माझं म्हणणं आहे की जो पोलिसांचा अट्टहास आहे की कोतवालीच्या पासून नको, कोतवाली पशी जर लोक सुरक्षित नसतील पोलीस स्टेशनच्या भिंतीच्या बाजूने जर आपली लोक सुरक्षित नसेल तर आपल्याला सुद्धा इथं व्हायचं का हा विचार। अरे पोलीस स्टेशनची भिंत आहे ती दगडीची बाजू आहे, तात्या टोपेंच्या पुतळ्याच्या बाजूला जी भिंत आहे ती दगडी भिंत आहे, ती कोतवाली पोलीस स्टेशन सिटी पोलीस स्टेशन आपण ज्याला म्हणतो ती त्याची भिंत आहे। आणि मग तिथून जर आपण सुरक्षित जाणार नसेल तर आपण समोर काढायच्या। हा देखील पोलिसांसमोर आपल्या समोर आव्हान नाहीये, ते पोलिसांसमोर आव्हान आहे की कोतवालीच्या शेजारून कसं जायचं। तिथे जर त्यांना भीती वाटत असेल तिथून गेल्यावर काहीतरी होईल, हे पोलिसांचा अपयश आहे, हे आपलं कोणाचाही अपयश नाही, हे पोलिसांचा अपयश आहे। आपल्याला त्या प्रकारचे विचार करण्याची आवश्यकता नाही, विचार प्रशासनाने करायचा आहे। त्यांच्याकडे पोलीस बळ आहे, पोलीस दल आहे आणि धुडगूस घालणाऱ्या अवलादी या कोणाच्या असतात हे देखील त्यांना माहिती आहे। आणि जर त्यांनी सांगावं की तुम्ही तुमचे संपूर्ण आपल्या हिंदू बांधव उभा करावं, आपल्याला इथं संरक्षण द्यावं, आपण सुद्धा सगळेजण देऊ, काही हरकत नाही। आपण सगळे उभा राहू, आपण सगळे उभा राहू, आपण तिथून पुढे काढून देऊ, त्यांनी भिंतीच्या आतून थांबावं, आपलं काहीच म्हणणं नाही, आपलं काहीच म्हणणं आहे। हिंदू धर्मीयांनी मिरवणुकांसंदर्भातला त्याच मार्गावरून प्रमुखांना समजून 2 दिवसापूर्वीच अहिल्यानगर शहराची त्याच्यामुळे आणि जर समजा ते पण पुढे काढायची घडी काढून टाकू काही गेली यावेळेस तर समजून काढायला अजून बावटा आता नाही आला तुमचा, आता आमचा आला आणि हे तर फक्त आपली सर्वांची एक जिम्मेदारी आहे, 6 तारखेला आपलीच आहे ही मिरवणूक कशी आपल्याला शांततेत दिली गेली। प्रभू श्री रामचंद्रांची जी शोभायात्रा ही मिरवणूक तुमची आमची सर्वांची आहे, याच्यामध्ये सगळेच मेन आहे। त्यामुळं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की तितक्याच उत्साहानं आपल्या शहरामध्ये देखील हा राम जन्मोत्सव साजरा झाला पाहिजे आणि त्याच्याकरता सालाबाद प्रमाणे